एक राऊंड झालेलं आहे. आता गजर 40-45 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेन, कारण टायमिंगचं बंधन आहे. सकाळी परत जाऊचं आमका. फक्त एक सांगतोय, सुंदर सुरुवात पुजारी बुवानी केली आहे, पण मंडळाला विनंती आहे माझी की ह्या पुजारी बुवाच्या टकलेर जो फेटो बांधला असेल त्या फेट्याचं ते का वजन वाटतं, प्रामाणिकपणे सांगतो. नाही तर पुजारी बुवानी सुरुवातीची बारी केली ती ते का त्याच्या नोटेशनची सम सुद्धा मिळत नव्हती. काल सम कुठे चालू करतो ह्या पण समजत नव्हतं. त्यामुळे वजा त्यानं काय सांगितलं, गाणं म्हटलं, गुंडूच्या नाकावर चष्म्याचे ओझे, चष्म्याचे ओझे, पुजाऱ्याच्या टकल्यावर फेट्याचे ओझे. तू गावात हो कोरगावरच्या गावात आताशी चराई चालू आणि आताशी पांगुळ बैल घेऊन येतात ना, तशी याची परिस्थिती झाली आहे. असू दे, ठीक आहे. शेवटी पुजारी व पुजारी आहेत. या ठिकाणी सन्माननीय आमदार, माजी आमदार साहेब रमेश कोरगावकर साहेब आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आमच्या तिकडचेच आहेत. त्यांनी आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. डबलबारीच्या माध्यमातून काय आहे, पुजारी बुवा जे चुटके सांगतो ते अतिशय लोकांना आवडतात, प्रेमाने प्रेम करतात. परंतु त्यांनी बंधन पाळलं, एकही चुटको त्यांनी सांगूक नाही. मी खरं सांगतोय विकास साहेब, त्यांच्या डोकीवरचं ते ओझं कमी करा. कारण मी सांगितलं की भगवा परिधान केल्यानंतर तुमच्या तोंडावर बंधन यायला पाहिजे. त्या वजन कमी केलं तर लोक 100% थांबणार, नाहीतर माका वाटत नाही कोण थांबतील. कारण ह्या अशा पद्धतीचा भजन त्यानं आतापर्यंत कधीच करूक नाही. त्याचा तोंड बघा, हा त्याला जीभ दाखव, सगळा खाली दाखव जरा. काय बुवा, मी गाणं म्हटलं, जरी आंधळी मी तुला पाहते, तू म्हटलं 16 वर्ष की बाली उमर को सलाम. आता तुझी हाडा गेली मस्त ना तुझी, तुका 16 वर्ष की काय करते लक्षात घे. तुझ्यासाठी हे गाणं म्हणतो बघ. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरडी शिकारी मी बाबडास साग, तू शेरडी शिकारी मी बाबडास साग. एक फुल वाहतो सखे, तुला पाहतो सखे, एक फुल वाहतो सखे, तुला पाहतो सखे. चाटी द्या, चाटी. मार्केटमध्ये येतात ती कालाय तस्मे नमा आम्हाला भजनाच्या माध्यमातून म्हणावंच लागतात. हल्लीची गाणी सध्या फॉर्मात चालू आहेत. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, माझ्यावरची नटी बघा कशी आहे. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, मला नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली
नवीन नवीन गाणी येतात, परंतु जुनी जी गाणी आहेत आज कित्येक वर्ष झाली तरी जुनी गाणी कुठल्याही सिनेमाची असू देत किंवा आपल्या देवा धर्मांवरती असू देत ती कोण अजून विसरत नाही, लक्षात घ्या. मग त्याच्यापैकी एक बघा, राम जी बड़ा दुख दीना तेरे लखन ने बड़ा दुख दीना, राम जी बड़ा दुख दीना तेरे लखन ने बड़ा दुख दीना, सुधा पुत बिसराई मेरी नींद चुराई मेरा मुश्किल कर दिया जीना, बड़ा दुख दीना तेरे लखन ने बड़ा दुख दीना तेरे लखन ने बड़ा दुख दीना. 40 वर्ष झाली प्रत्येक बुवा भजनामध्ये गाणं म्हणत असतो बघा, श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा दीपावली गेली, मग त्या दीपावलीमध्ये बघा, दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी मेरे साली के हाथों में जादू का पानी, दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी मेरे साली के हाथों में जादू का पानी, माझ्या घरी दिवाळी स्वप्न रंगात स्वप्न रंगात स्वप्न रंगात नावून आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी, सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया मेरा बहिणीची वेडी माया मेरा बहिणीची वेडी माया मेरा बहिणीची वेडी माया. ही अशी गाणी आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणी म्हणतो, त्याच्यावरती एक गाणी घेतो आणि मग गजराला सुरुवात घेतोय. तत्पूर्वी सुप्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कैलासवासी अरुण ठाकूर राणे बुवा यांच्या स्मरणार्थ सागर राणे कणकवली हळवल यांकडून माझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय आणि या अरुण राणे यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांचा राजा महाघोषित केला अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती मिनाजले दोघांना नामे कोकणातले डोंगर मिनाजले दोघांना नामे कोकणातले डोंगर एक त्या पुजारी भाऊनी खूप छान सांगितले त्यामध्ये मुद्दे सांगितले कारण काय दोघ जण आम्ही एकमेकाच्या काय कमी आहे तो बघणार आहोत बरोबर ना कारण दुसऱ्याचं चांगलं आपल्याला कधीच बघवणार कारण आपला तो गुणधर्म आहे पूर्वीच्या काळी जेव्हा चाकरमणी गावी जायचे एखाद दुसरा मुंबईला माणूस असायचा त्यावेळेस गावी जायचे त्यावेळेस तो परत मुंबईला येताना 10 जण पोचवायला यायचे एसटी स्टँडवर एक जण मुंबईला येणार त्याला 10 जण पोचवायला जायचे आणि एसटी निघाली की ते 10 जणांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी अश्रू दिसायचे आणि तो मुंबईला जाणारा सुद्धा उकसाबुकशी रडायचा आणि आता कोणाच्या सुद्धा प्रेतयात्रा गेलं तर डोळ्यातून एक पाण्याचा थेंब येत नाही विषय लक्षात घ्या आपण दगडात देव आहे मायबाप प्रेक्षको दगडात देव आहे हे सांगण्यात आपण यशस्वी झालोय परंतु माणसात देव आहे हे आपण सांगण्यात अजून यशस्वी झालेलो नाही बंबई की बानू बानू बंबई की बानू बानू बंबई की बानू बानू बंबई की बानू हे कोळीचं गाणं पण एवढं फेमस झालेलं आमची एवढे छोटे असताना आमची स्टेजवर येण्याची हिम्मत नव्हती लक्षात घ्या म्हणून सांगितलं एक कलाकार ईश्वर से कहता है हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं फर्क इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं हा आपल्या देवातला फरक आहे लक्षात घ्या आणि ही खरी काळाची गरज आहे आज बघा जे रात्रंदिवस आपल्या देशाची सेवा करतात ते पोलीसच्या खाकी वर्दीमध्ये या ठिकाणी अजूनही उभे आहेत का तर ते त्यांच्या बरोबर आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या ठोका जोरदार बरोबर ना देशाच्या सीमेवरती असे जवान रात्रंदिवस सेवा करतात आपल्या देशाची म्हणून आपण बिंदास मध्ये असे कार्यक्रम करतोय त्या सीमेवरती जो राबतोय शिपाई त्याच्या घरातल्या लोकांच्या जीवामध्ये एवढी काळजी असते की आपला मुलगा उद्या जिवंत येईल की नाही याची खात्री सुद्धा वाटत नाही लक्षात घ्या म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं घेतो बघा
है सुना सुना है। बोलो भारत माता की जय। आवाज कसं येता? भारत माता की जय। आता कसं होईल? जय भवानी जय शिवाजी। आवाज बरोबर ना? आणि आपसुक जय शिवाजी जय शिवाजी म्हटल्यानंतर आपसुक ज्याच्या मुखातून जय येतो तो मराठी माणूस, बरोबर ना? एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. मायबाप प्रेक्षक 100% आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. कारण काय आहे, एकमेकाची टिंगलटवाळी करण्यासाठी जोक्स करण्यापेक्षा या भजनाच्या माध्यमातून इथे वयस्कर लोक सुद्धा आलेले आहेत, ते 100% काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. कारण आता दिवस वेगळे आहेत. बुवांनी सांगितलं की पूर्वीचा जमाना आणि आत्ताचा जमाना. आमच्या गावच्या सारख्या ठिकाणी, साहेब सांगतो गावच्या ठिकाणी, आम्ही कोकणातले लोक आहोत. दिवाळी गेली की पहिल्या 4 दिवसात रात्री भाईनाथ फाव कुटीत बायका रातभर कांडाप काढीत, एक एक ह्या व्हायनी एक एक मुसाळ्या रातभर कांडाप काढून सकाळी फॉय देत. आता तुम्हाला ते दिसत नाही, लक्षात घ्या. पूर्वी एका एकाला 10-10, 12-12 मुलं होती आणि आता एक नाही तर 2 मुलावर थांबतात. म्हणून तरुणांची लग्न होत नाही. कारण का तर प्रत्येक जण एकावर थांबतोय. बॅलन्स कुठेतरी बिघडलाय. तरुणांना मुली मिळत नाहीये, बरोबर ना? तरुणांना मुली मिळत नाहीये, कारणच ते आहे. 40-45ची आता जी तरुण आहेत ते लोक वाट बघतायत की माझं लग्न केव्हा होणार. तुळशीची लग्न झाली, आता सीझन आलाय केव्हा. पण 40-45च्या वरती जे गेलेत त्यांना एक सांगणं आहे, त्यांना वाटत असेल की प्रामाणिकपणे आपलं लग्न व्हावं असं जर त्यांची इच्छा असेल तर माका इनोवाच होई असं म्हणू नको. ओमनी जरी गावली तरी तुम्ही बसान त्याच्यात वाटेक लागायचं, लक्षात घ्या. अजिबात नाही तर नॅनो गावली तरी चला, पण तुम्ही त्याच्यासाठी थांबू नको. आणि भजनाच्या माध्यमातून एक मेसेज फक्त देतोय. आता 8-10 वर्षामध्ये नवीन नवीन जोडपे ती एका मुलावर थांबलेली आहेत, त्यांनी बंद केलेलं आहे. मेहरबानी करा आणि परत आपली हिंदू धर्माची जनगणना वाढवा आणि त्याच्यामुळे आपलं 100% फायदा होईल. ठीक आहे. सन्माननीय रमेश कोरगावकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि स्वीकार करतोय. धन्यवाद. मी गजराला सुरुवात करतोय जेणेकरून गजराच्या माध्यमातून आपल्याला 1-2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. तन मनात हाय कणा कणात हाय देव नुसताच नाही विटेवर. तन मनात हाय कणा कणात हाय देव नुसताच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर जर हरिनाम घेशील तर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. तन मनात हाय देव नुसताच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर हरिनाम घेशील तर. याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. त्याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. कुबेराच्या हाती सोन्याची वाटी गरीब मरतोय उपाशी. अहो कुबेराच्या हाती सोन्याची वाटी गरीब मरतोय उपाशी.
फळे चुकणार नाही कोणाची. अपुर्या फळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाशी. काय देवादिकांना सुद्धा कर्म चुकलेलं नाही बाबा प्रेक्षक. त्यामुळे आपल्याला हे कर्म जे आपलं आहे 84 दशलक्ष योनीनंतर मी नेहमी सांगतोय मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर हे आपल्याला कर्म आपण जे इथे कर्म करतोय ते कर्म इथेच फेडावं लागणार आहे. कारण आपण जे काय वाईट केलं एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका पण दुसऱ्याचं जर वाईट चिंतलं तर त्याची नोंद आपल्या कर्मात होते आणि ते कर्म आपल्याला फेडावंच लागतं. आणि हा नियम आहे. श्रीकृष्णाला सुद्धा कर्माची फळं म्हणजे त्या देवाला सुद्धा आपलं कर्म भोगावं लागलं. कारण श्रीकृष्णाचा शेवट हा त्याच्या अंगठ्याला बाण मारला एका शिकाऱ्याने आणि त्याचा शेवट झाला. त्रेतायुगात प्रभू राम, द्वापार युगात श्रीकृष्ण. त्रेतायुगात प्रभू रामाने बालीला लपून बाण मारलेला होता लक्षात ठेवा. आणि तेव्हा बालीची पत्नी तारामती यांनी शाप दिलेला होता प्रभू रामाला की माझ्या नवऱ्याला तू लपून बाण मारलास पुढच्या जन्मात तुझा सुद्धा लपून बाण लागून शेवट होईल. म्हणून तोच बाली त्याने जरा नावाचा तो शिकारी होता आणि शिकार करता करता श्रीकृष्ण एका झाडाच्या फांदीवर बसला होता. त्याच्या पायाचा अंगठा चमकला. त्या शिकाऱ्याला वाटलं पक्षाचा डोळा आहे. त्याने वेध घेतला आणि त्या तिथे बाण लागला आणि श्रीकृष्णाचा शेवट झाला. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि त्यामुळे आपलं कर्म आपल्याला फेडावंच लागणार. आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला मुलगा स्वतःचा आपल्याला अग्नी लावून परत घरी येणार आहे. कारण आपण पैसा पैसा करत बसलोय. आपण संसारापायी रात्रंदिवस मरत असतो. केवळ पैसा पैसा पैसा. आपली बायको जिने आपल्याशी लग्न केलंय 25, 30, 40 वर्ष तिच्याशी आपण संसार केलाय ना ते आपण मेल्यानंतर उमऱ्याच्या बाहेर नाही पडणार लक्षात घ्या. आपला मित्र परिवार नातेवाईक स्मशानापर्यंत येतील आणि आपला स्वतःचा मुलगा ज्याने आपण जन्म दिलाय तो कांडा लावून बापाशी परत घराकडे येऊन त्याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे किंवा 7-12 परत आपल्या नावावर करूच्या मागे लागणार लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचे त्या परमेश्वराचं नामस्मरण हेच आपल्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचवणार आहे. कोण कशात दुःख कोण कशात मगाशी काहीतरी विशेष. आता बघा गजराच्या माध्यमातून जेवढे चुटके होतील तेवढेच सांगणार पण आम्ही काही ठराविक आणि चुटके बिटके बंद केलेले आहेत. त्याला कारण YouTube. एखादा वाईट विषय सांगितला तरी दुसऱ्या दिवशी घाणेरड्या आम्हाला कमेंट्स येतात. मग त्यामुळे असं करण्यापेक्षा आपलं ते चुटके बिटके न सांगितलेले. कारण चुटके आपल्या आयुष्यात सहज घडत असतात. माझ्या शेजारी तो मुलगो मी साधा विषय सांगते. 15 वर्षापूर्वी ते तो बापूस मेलो. डोळ्यातून 13 दिवसात एक थेंब काढूक नाही. 10 वर्षापूर्वी आई गेली डोळ्यातून एक थेंब नाही. पण 15 दिवसापूर्वी त्याची बायको मेली तर पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत डोळ्यात डोळं लावूक नाही इतकं मरणाचा रडा होतो. शेवटी माझा राहवला नाही. 15 दिवस झाल्यानंतर मी विचारलंय अरे बाबा 15 वर्षापूर्वी बापूस गेलो 10 वर्षापूर्वी आऊस गेली तर कधी डोळ्यातून एक थेंब नाही आणि तुझी बायको 15 दिवसापूर्वी गेली तर इतकं रडतं किती आहे. तर माझा बुवा तुमका कसा कळणार माझं दुःख. तर झाला काय तर म्हणतं 15 वर्षापूर्वी माझे बाबा गेले तेव्हा शेजारी पाजारी म्हातारी येऊन माझ्या खांद्यावर हात घालून सांगत अरे तुझा बाप गेला तर काय झाला तुझ्या बापाच्या जागी मी तुझा बाप आहे म्हणून खांद्यावर हात मारत होतो माका बरा वाटला. 10 वर्षांनी आज आऊस गेली म्हातारे कोथारे बायका येत आणि सांगत बाबा काही एक भिया नको तुझ्या आऊशीच्या जागे मी तुझी आऊस असेल. पण 15 दिवसापूर्वी माझी बायको गेली तर याच बाईल माणूस पुढे येऊन खांद्यावर माझ्या हात मारत तयार नाही. ही परिस्थिती आहे लक्षात घ्या. त्यामुळे हे असे चुटके सांगण्याची गरज नाही. आता हे बघा कसं नवऱ्यासारखं आता तुळशीचं लग्न झालं की तीच सुरुवात झाली लग्नांची. पण आता पूर्वीसारखी लग्न होत नाही. पूर्वी 8-8, 15-15 दिवस लग्नांची तयारी व्हायची. प्रत्येक बुवा हे विषय सांगतो आणि मंगलाष्टक वगैरे म्हणून आता तसला काय नाही. सकाळी टामटूम दुपारी ढामढूम संध्याकाळी सामसूम ती गेली सुद्धा. आता
पूर्वीचे रीतिरिवाज काय राहिले नाही. एखादं श्रीमंत असलो तरच अन्नदानाचं काम करता, नाही तर कोण रडत नाही, लक्षात घ्या. परंतु ज्यांना मुली आहेत, त्या मुली ज्यांना मुली आहेत त्या मुलीने आपल्या बापाला कन्यारत्नाचा लाभ मात्र नक्की द्यावा, हे भजनाच्या माध्यमातून सांगतोय. नाही तर हल्ली काय होतं, वेगळ्या पद्धतीत लग्न होतात, त्यामुळे बापाला मुलगी म्हणून कन्यादानाचा योग कधी येत नाही. जे तरुण आता लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत, ज्यांची लग्न होतील न होतील परमेश्वरात ठाव, त्या दुर्गा मातेक माहीत, काली मातेक माहीत. पण 2 मिनिटासाठी फक्त एक छोटीशी मंगलाष्टक म्हणतो, जेणेकरून तुम्ही जरा स्वप्नात राहा आणि लग्न आपलं चाललंय असं मनातल्या मनात समजा. अरे नमस्कार, सन्माननीय मानेसाहेब या ठिकाणी आले, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, गणनायकं यमकं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिन्तामणि सेवरं ग्रामे रांगण सौस्थितं गणपति सदा मंगल शुभ लग्न शुभ लग्न सावधान शुभ लग्न शुभ मंगल शुभ मंगल गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाडीवाडी चाफेड, तालुका देवगड, राशी फेटेवाली रवी गाडी यांकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. अपुलिया बळे कर्मची फळे चुकणार नाही कोणाची, जगाचं फसविशी सांग परी करी फसविशी त्या भगवंताची. कोण धरणार नाही हात धरणार नाही, कोण धरणार नाही हात धरणार नाही, गडपा पातळे भरल्यावर गडपा पातळे भरल्यावर हे आयुष्य आहे बघ.
ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा मोहमायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा देह नामात नाचत नाचत रंगुनी जावा त्या सगुण रूपात अखंड देह शिजवावा आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर हे आयुष्य आहे बघ लय सुंदर हे आयुष्य आहे बघ लय सुंदर गजराचा शेवटचा कडवं घेतोय दुसऱ्याच समजू नको गंगूतेली स्वतःशी राजा भोज दुसऱ्याच समजू नको गंगूतेली स्वतःशी राजा भोज अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ उपयोगाचा नाहीये मी प्रामाणिकपणे सांगतोय संदीप पुजारीने पहिलं राऊंड सुटके न सांगता त्याने भजन केलंय परत सांगतोय मी हिम्मत असेल तर एकही चुटका न सांगता भजन कर मग तुका सलाम करेन मी अहंकार उपयोगाचा नाही की माझ्यासारखं बोलणारं कोण नाही माझ्यासारखे जोक सांगणारे कोण नाही अहंकार रावणात सुद्धा होतो कारण रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली त्यामुळे अहंकार उपयोगाचा नाही आपल्या जन्मात आपण रामायण म्हणजे काय महाभारत म्हणजे काय श्रीकृष्ण समजून घेतला पाहिजे 99 अपराध होऊन सुद्धा 100व्या अपराधापर्यंत थांबला तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे जी छोटीशी बासरी हातात घ्यायला ज्याला 2 हाताचा आधार घ्यावा लागला त्याने संपूर्ण गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला तो श्रीकृष्ण ओळखणं मायबाप प्रेक्षक फार कठीण आहे एका क्षणात महाभारताचं युद्ध संपवण्याची ताकद असून सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे मृत्यूच्या दाढेत नागाच्या फणीवर मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा जो नाचतोय तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे तो श्रीकृष्ण ओळखा तो राम ओळखा राम ओळखायला खूप सोपं आहे परंतु श्रीकृष्ण ओळखायला खूप कठीण आहे त्यांनी एवढे कारनामे केलेत की विचारता सोय नाही तर 5 पांडव केव्हाच संपले असते कारण कर्णापुढे कोण टिकू पण शकत नव्हता लक्षात घ्या परंतु त्या कर्णाची कवच गंडल काढून घेण्याची ताकद सुद्धा त्या श्रीकृष्णात होती कारण एक वेळ तो असा खेळ खेळलाय त्या कुंतीने भेटायला बोलवलं कुंतीने याला लक्षात श्रीकृष्णाने असं काय रचल्यान की तेवढा शिल्लक ठेवून बाकी सगळा रावला लक्षात ठेवून त्यामुळे श्रीकृष्ण फार गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर आपण सांगितल्या मायबाप प्रेक्षकांना तर त्या खूप रुजतात एकमेकाची इज्जत काढून एकमेकाच्या समोरच्या बुवाच्या घरापर्यंत जाऊन त्याच्यावर टीका करणं हे आता तरी आम्हाला शोभत नाही कारण आम्ही आता 25-30 वर्ष या भजनाच्या माध्यमातून मायबाप प्रेक्षकांनी आम्हाला ही खुर्ची दिलेली आहे आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात
हे तरुणांना समजलं पाहिजे. या मंडळाने कुठली हे घेतली स्पर्धा, तर रांगोळी स्पर्धा घेतली. पूर्वी आमची आई बघा ठिपके काढायची आणि त्या ठिपक्यानी ते ठिपके जोडून रांगोळी काढायची आई आमची. आणि आता आमची बायको सकाळी उठल्यानंतर मोबाईलची ठिपके जोडून आपला पॅटर्न उघडतं. भावाक सुद्धा माहिती नसतं ही परिस्थिती आली, लक्षात घ्या. बायकोचा पॅटर्न भावाक माहिती नाही आणि भावाचा पॅटर्न बायकोक माहिती नाही, हिंमत नाही. दोन हे नेहमी मुद्दे सांगतो मी, 2 मुलं होईपर्यंत नवऱ्याच्या समोर येण्याची हिंमत नव्हती पूर्वीच्या बायकांची. 10 मुलं व्हायची तरी पण एकाही मुलाच्या वेळेस कधी सिझरिंग झालेलं नाही. आणि आता एक मूल जर जन्माला घालायला पाहिजे तर सिझरिंग झाल्याशिवाय मूल जन्मात येणार नाही. म्हणजे आज ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय, जिवंत माणूस पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. या कलियुगात आज जर जन्माला यायला पाहिजे तर लाख रुपये खर्च झाल्याशिवाय माणूस जन्माला येत नाही आणि व्हेंटिलेटर लावून लाख रुपये बिल झाल्याशिवाय माणूस मरत नाही. ही आजची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, त्या परमेश्वराने आपल्याला हे तोंड दिलेलं आहे. त्याच्यातून वाईट काय टाकण्यापेक्षा, कारण वाईट जर आपण बोललो तर त्या सापाचं बीळ आणि आपलं तोंड हे एकसारखं आहे, लक्षात घ्या. त्याच्यातून चांगलं आपल्या माणसांमध्ये देव दडलेला आहे, तो कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करा. मग हा देव आपल्याला केव्हा दिसणार? जर आपल्यातला देव तुम्ही ओळखलात तर 100% तुम्हाला देव दिसेल. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, कष्टाधिके असे भरला, स्थिर चल व्यापुनी तो जगदात्मा, दशांगुले उरला. आपल्या बेंबीपासून परापश्यंता मध्यमानी वैकरी, आपल्या जे पोटात शिजते तेच आपल्या मुखावाटे बाहेर पडतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या बेंबीपासून तर हृदयापर्यंत आपली 4, 8 आणि 2, 10 बोटं घातली तर तिथे आपलं हृदय असतं, तिथे आत्मा आहे, तिथे आपला परमेश्वर आपला दडलेला आहे. त्याला कुठेतरी शोधा. दशांगुले उरला, 9 भोकायचं माणसाला आणि 10वं द्वार जर उघडायला पाहिजे तर त्याच्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला 100% तो परमेश्वर भेटेल. ही शक्ती आहे. ही कालीमाता कोणतरी आहे म्हणून तिथे आपण जाऊन नतमस्तक होतोय, लक्षात घ्या. कारण तिथे गेल्यानंतर आपल्या पायामार्फत, आपल्या तळपायापासून मस्तकापर्यंत आपल्या त्या वेव जातात. केव्हा एकदा घंटी वाजवली की, म्हणून या घंटी लावलेल्या देवळात. तिथे प्रत्येक देवळात कासव लावलेला असतो, कारण त्याला 6 भुजा आहेत, 4 पाय, तोंड आणि पुच्छ 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. त्याला स्पर्श केला त्या कासवाला स्पर्श केला की तो सगळं आपले पाय सगळे आतमध्ये घेतो. माणसाचं सुद्धा तसंच आहे. आपण म्हणतो की माणसामध्ये कोण भारी? सगळ्यात आपली आई भारी. पण आपल्यापेक्षा काही कसे प्राणी आहेत की जे आपल्या पिल्लांसाठी आपला जीव देतात. कारण आपली आई आपल्याला, एकच विषय सांगतो मी, गजर संपवतोय. आपली आई आपल्याला जवळ का? तर 9 महिने तिची नाळ आपल्याशी जुळलेली आहे, म्हणून आपली आई आपल्याला भारी आहे. पण कासवीन बघा, आपल्या आईला तरी स्तन आहेत, त्या स्तनाचं आपण दूध पितो. पण कासविनीने पिल्लाला जन्म दिला ना की नजरेला नजर मिळवली आपल्या मुलांच्या, की कासविनींच्या पिल्लांचं पोट भरतं. एवढी ताकद तिच्या नजरेमध्ये आहे. पण त्याहीपेक्षा ताकद कोणामध्ये? विंचू, जी चावल्यावर आपली कळ मस्तकात जाते. त्या विंचविनीने जर पिल्लांना जन्म दिला, आपल्या नाकावर 8, 10, 20 पिल्लं मावतील एवढी छोटी छोटी पिल्लं असतात. त्या पिल्लांना जन्म दिला की त्या पिल्लांचं पोट भरण्यासाठी तिला आपल्या मातेसारखं स्तन नाहीये आणि कासविनी सारखी ताकद तिच्या नजरेमध्ये नाहीये. पिल्लांना भूक लागली की ती पिल्ला आपल्या आईकडे येऊन सैरावैरा बाजूला फिरत असतात. ती कासविनी बिचारी गप्प बसते. पण काही वेळेत त्या कासविनीच्या पिल्लांची भूक अनावर झाली ना की ती कासविनीची पिल्लं आपल्या आईला डंख मारायला सुरुवात करतात. तिचा एक एक भाग, ती पिल्लं ज्यांना तिने जन्म दिलाय, ती एक एक भाग ती कासविनीची पिल्लं खाऊन टाकतात. आणि मातृत्वाने आपल्या पिल्लांना जन्म दिलेली ती कोण? विंचवीन. बोलताना कासवीन म्हणालो, विंचवीन
ती गप्प बसलेली असते आणि पिल्लांचं जेव्हा पोट भरून पिल्ल जेव्हा आईच्या कुशीत राहण्यासाठी त्या विंचविनीकडे येते तेव्हा विंचवीन मरून पडलेली असते. हे मातृत्व आपल्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे बघा. म्हणून निसर्गाने ही जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती त्याच्याचसाठी दिलेली आहे. मी नेहमी महाभारत रामायणातल्या गोष्टी सांगतोय. एका वाक्यात 18 ऋषींची 18 मतं. मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीते मातेला झाला म्हणून रामायण घडलं आणि आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं. हे प्रत्येकाचे दृष्टिकोन बघण्याचे वेगळे आहेत. हो मगाशी उदाहरण काय सांगता म्हणता एखाद्या बाईक जर बाजारात जायचं असत तर म्हणता आपल्या छोट्या मुलाक शेजारणीकडे ठेव, पण बाजारात जाताना आपल्या भावाक शेजारणीकडे ठेवणार नाही म्हणता. खैची बाई अशी आपल्या शेजारणीकडे आपल्या भावाक थेट ह्याच्यासारखं घो असलो तर ह्याच्यावर विश्वास आका माका सांगा. हो पाटील साहेब खरं सांगतोय बारी जर व्हायला पाहिजे तर एका परमिशन द्या की वरचं ते काढू दे त्याला फेटा. त्याने मान तेवढा राखलेला आहे, मान तेवढा राखलेला आहे. तो हे कर आणि मग कर, नाहीतर बारी तुझ्याकडनं होणार नाही. तू सरलस तुका ग्रीप मिळेना. लक्षात घे सुरुवातीची बारी पुजारी बुवांची ऐकली ना, दुनियेने ऐकली आहे. पुजारी बुवा म्हणजे एक आग आहे, कमी पडू नको, तुटून पड, खिचे वय ते चुटके सांग, पण जमलेल्या मायबाप प्रेक्षकांका थांबव हीच विनंती आहे. पैसे फेडून जायचं. गेलं लक्षात. तुझ्यासाठी एक गाणं. दिसते मजला सुख स्वप्न नवे मी संसार मजला सुख दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःची राजा भोज. अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राज. देव भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. हे आयुष्य आहे बघले पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा
विष तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग या दिठीची काजळ काळी त्यात सरली आई ग अंग विणला एक शिनला भाव भिनला आई ग पर दुःखाची आस जीवाला रोज जळ